नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टीम विके. आणि आज आपण चाललो आहोत देवगडला. आजची आपली राईड आहे देवगड म्हणजे या ठिकाणी आपण सुप्रसिद्ध खवळे महागणपती या दर्शनासाठी आपण चाललो आहोत. आणि आज आपला हा पहिलाच यूट्यूबचा फर्स्ट व्हिडिओ आहे. हा माझा पहिलाच यूट्यूब व्लॉग आहे आणि मी ॲज अ न्यू कमर यूट्यूबर आहे. आणि याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या दर्शनानेच करत आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी आणि माझा फ्रेंड आम्ही दोघे कोलॅबोरेशन करून एकत्र राईड करत आहोत. आता मी निघालो आहे माझ्या फ्रेंडकडे आणि तिथून आम्ही देवगड राधानगरी फोंडा कणकवली मार्गे देवगड करून आम्ही देवगडला जाऊन श्री खवळे महागणपतीचे दर्शन करून पुढे कुणकेश्वरमध्ये श्री महादेवाचे दर्शन करून आमची राईड परत कोल्हापूर अशी आमची राईड असणार आहे. हे आहेत आपले फ्रेंड विशाल, त्यांचे आहे हंटर 350, आपले आहे बुलेट 350. आता आपण आलो आहोत राधानगरी बॅकवॉटर या ठिकाणी आणि वातावरण एकदम मस्त आहे. पाऊस काय सध्या नाही आहे, पण वातावरण एकदम मस्त म्हणजे मस्त. अनुभव या नॅचरल वातावरणाचा आणि याचा अनुभव घेत आम्ही राईड चालली आहे. इतकं मस्त वाटत आहे, खूप एन्जॉय करत आहोत राईड. दाजीपूर जंगलातून आपली राईड चालू आहे. इतकं मस्त वाटत आहे, वातावरण इतकं मस्त आहे की याचा सगळा अनुभव घेत आपण राईड करत आहोत. आणि इतकं मस्त आहे वातावरण, पूर्ण हिरवेगार, सगळीकडे झाडी आणि मस्त अनुभव घे. ही राईड आपली वन डे राईड असणार आहे. आपण सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडलो आहोत. वन डे राईडमध्ये आपण खवळे गणपतीचे दर्शन करून कुणकेश्वरचे दर्शन करून पॉसिबल झाले तर मालवणला जाऊन तिथून मग आपण परत रिटर्न कोल्हापूर अशी वन डे 1 दिवसाची राईड असणार आहे. आपले जे मित्र आहेत विशाल, ते ॲक्च्युली जरासं प्रो रायडर आहेत, अनुभवी रायडर आहेत. त्यामुळे त्यांना मी फॉलो करत आहे आणि ते आपले आहेत पुढे. मी त्यांना फॉलो करत राईड चालू आहे. माझी ही ॲज अ रायडर म्हणून फर्स्ट राईड आहे. त्यांचा अनुभव जरा आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. रायडिंग एक्सपिरियन्स त्यांचा खूप आहे. तो एक्सपिरियन्स घेत मी त्यांना फॉलो करत ही आपली राईड चालू आहे. सकाळची टायमिंग असल्यामुळे आत्ता घाट सेक्शन अजून चालू झालेलं नाही आहे. आता आपण नुकत्याच फोंडा घाटात एंटर करणार आहे, पण फोंडा घाट अजून तरी साधारण 7-8 किलोमीटर तरी असेल. पण वातावरण खूप मस्त आहे, खूप एन्जॉय करत आपण राईड चालली आहे आपली. दिवसभरात साधारण मला वाटतं आय थिंक 350-360 किलोमीटरच्या आसपास ही राईड होईल. माझी फर्स्टच राईड आहे इतकी मोठी, पण मी कधीच म्हणजे एवढी मोठी राईड माझी अजून मी केली नव्हती. वन डे रिटर्न ही फर्स्टच माझी राईड आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स एन्जॉय करत मी राईड करत आहे. राधानगरी डॅमचे आय थिंक लक्ष्मी तलावाचे जे बॅकवॉटर आहे ते बऱ्याच मोठ्या एरियामध्ये पसरलेले आहे. हे आय थिंक बरेच किलोमीटरचा हा एरिया आहे. आता आपण दाजीपूरच्या अभयारण्य क्रॉस करून हा होता तो राधानगरी डॅमचा बॅकवॉटर आहे. तो आता इथे फ्लो संपलेला आहे आणि आता आपण फोंडा घाटामध्ये एंटर करत आहोत. 1 नंबर वातावरण आहे, 1 नंबर. इतकं मस्त वाटत आहे. घाटात एंट्री झालेलं आहे आणि इतकं मस्त वाटत आहे. वातावरण पण इतकं सुंदर आहे. तुम्ही या वातावरणाचा अनुभव घ्या.
खूप मस्त वातावरण आहे. सह्याद्रीने सगळी हिरवेगार शालूच नेसलाय असं वाटत आहे. इतकं मस्त वातावरण आहे आणि खूप मी आनंद घेत आहे या राईडचा, फर्स्ट राईडचा. हा आहे बारका फोंड्या घाटातील झरा. असे बरेचसे आपल्याला झरे धबधबे बरेच आता या घाटामध्ये दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये हे बरेच असे धबधबे दिसतात, छोटे मोठे. खाली घाटामध्ये धुकं पण थोड्याफार प्रमाणात आहे. थोड्याफार प्रमाणात धुकं दिसत आहे. काही ट्रॅफिक नाही आहे घाटामध्ये. आता फोंडा घाटात आपण क्रॉस करत आहोत. घाट सेक्शनमध्ये जे गाडी चालवण्याचा अनुभव आहे तो खूप वेगळा आहे. इव्हन हायवेला गाडी चालवण्याचा अनुभव वेगळा आणि घाटात गाडी चालवण्याचा अनुभव वेगळा. घाटात गाडी चालवली की कोकणात आपण आलो याचा एक आपल्याला अनुभव आणि प्रत्यय येतो की घाट म्हणलं की कोकण, हा असा एक सांगड आहे तिची. जसं खाली जाईल तसं धुके दिसत आहे. घाट आपण उतरत आहोत. आता आणखीन एक झरा पास झाला. असे खूप झरे दिसणार आहेत आपल्याला, खूप धबधबे दिसणार आहेत असे छोटे मोठे. पण आपण काय थांबणार नाही आहोत की आपल्याला पुढे जायचं आहे. वन डे मध्ये ही राईड कंप्लीट करायची आहे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल खाली ढग उतरलेले दिसत आहेत समोर डोंगरावरती. हे बघा दिसतात का बघा तुम्हाला. पूर्ण ढग असे वाटत आहेत की ढग आपल्या समोर उतरले आहेत असं वातावरण आहे. आणखीन एक झरा पास झाला. खूप झरे, खूप धबधबे इकडे दिसत असेल तुम्हाला बघा. आय थिंक दिसते का इकडे खाली धुके किंवा ढग दिसत आहे. ढग उतरलेला आहे. या अशा वातावरणात गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. कोकण म्हणजे स्वर्ग म्हणतात ना, तेच ते. घाटामध्ये बुलेट चालवण्याचा अनुभव खूप मस्त आहे. बुलेट 350 चालवण्याचा अनुभव माझा खूप मस्त आहे आणि गाडी खूप कम्फर्ट आहे. गाडी घेतल्यापासूनची माझी पहिलीच इतकी मोठी रॉंग राईड असेल ही. इतकं माझं अजून गाडीचं रनिंगही झालेलं नाही आहे. आय थिंक 1000 किंवा 1100च्या आसपास माझं आता रनिंग आहे. मी चेक केलेलं नाही अजून. 1100च्या आसपास माझं रनिंग आहे. इतकी मोठी राईड माझी पहिलीच आहे ही आणि मला गाडीचा म्हणजे अनुभव खूप छान वाटला. कम्फर्ट चांगला वाटला, एक्सपिरियन्स चांगला वाटला, सस्पेन्शन, पिकअप खूप मस्त वाटला मला. बघा मित्रांनो, तुम्हाला समोर दिसते काय बघा तुम्ही. ते वरती ते डोंगरावरती पूर्ण सगळे धुके आणि म्हणतात सगळे ढग खाली उतरलेले आहे असं वाटत आहे.
मी सकाळी गडबडीत बाहेर पडताना कॅमेरा व्ह्यूसुद्धा चेक केलेला नाही आहे, पण मला असं वाटतं आहे की आय थिंक माझा जो विंगशिल्ड आहे ती कॅमेरा व्ह्यूमध्ये येत असेल. मित्रांनो, आणखीन एक धबधबा आपल्याला क्रॉस झालेला आहे. बघा आता हा किती छान पद्धतीनं वाहत आहे. पाऊस असणार आहे इथे. आता आम्ही राईड करताना तर पाऊस नाही आहे सध्या, पण पाऊस असणार आहे या 1-2 दिवसामध्ये. त्यामुळे इतका या प्रभावित होत आहे, इतका म्हणजे पाण्याचा फ्लो आहे. हां, मी बोलत होतो आत्ता कॅमेरा व्ह्यूबद्दल. कॅमेरा व्ह्यू चेक केलं नसल्यामुळे मला पण माहीत नाही कॅमेऱ्याची फुटेज जी कशी येत असेल, पण मला असं वाटतं आहे की मी विंगशिल्ड लावलेला आहे, ते विंगशिल्ड कॅमेऱ्याच्या मध्ये येते की काय ते आता मला म्हणजे हा व्हिडिओ बघतानाच मला कळेल की माझा कॅमेरा अँगल चुकला आहे, कसा आहे काय. आणखीन एक धबधबा क्रॉस झाला आपल्याला. हे छोटे मोठे धबधबे भरपूर आहेत इथे घाट सेक्शनमध्ये, आणि फक्त पावसाळी वातावरणामध्ये आल्यामुळे आम्हाला हे दिसत आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा कंटेंट जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचे नाव आहे टीम VK. आपला फोंडा घाट समाप्त झाला आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत आता हायवेला, आणि आता आपण इथून नंदवाळ मार्गे देवगडला जाणार आहोत. आता गोवा मुंबई एक्सप्रेसवेवरून आपण नंदवाळ मार्गे देवगडला जात आहोत. मी बऱ्याच जणांचे यूट्यूब व्हिडिओ मोटो व्लॉगिंगचे बघून त्यातून शिकत एक्सपिरियन्स घेत आता मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. अजून बऱ्याच जणांकडून मला खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत. एकतर मी कॅमेरा शाय आहे. माझं स्टेज डेअरिंग स्कूलमध्ये असल्यापासून माझं स्टेज डेअरिंग नाही आहे. फर्स्ट टाईम मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बोलत आहे. आणि असंच बऱ्याच जणांकडून यूट्यूब जे मोठे व्लॉगर आहेत, मोटो व्लॉगर, त्यांना मी फॉलो करत त्यांचे एक्सप्रेशन घेत, अनुभव घेत हे आता शिकत आहे. त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा. तर देवगड आता साधारण 35 किलोमीटर अंतर राहिलेले आहे. आता एक्सप्रेसवेमधून एक नंदवाळचा फाटा लागेल. त्या फाटा क्रॉस करून आपण नंदवाळ मार्गे देवगडला जाणार आहोत. 35 किलोमीटरच्या आसपास साधारण अंतर राहिलेलं आहे. आपले विशाल रायडर नेहमी पुढेच आहेत. मी त्यांना फॉलो करत आहे. ते आपले गुगल मॅप आहेत, त्यांना मी फॉलो करत आहे. आणि आमच्या ग्रुपमध्ये त्यांना गुगल मॅप म्हणूनच ओळखले जाते. रस्त्याला बघून असं वाटत आहे थोड्या वेळापूर्वी इथे पाऊस झाला असेल. आम्ही रेन गिअर सगळे घेऊन आलो आहोत, पण आमची इच्छा आहे पाऊस होता का म्हणे. पाऊस झाला तर सगळा मूड ऑफ होईल. प्रिकॉशन म्हणून आम्ही दोघांनी पण सगळे रेन गिअर्स वगैरे घेतले. पण पाऊस झाला तर ही राईड करायची मजा राहणार नाही. फायनली आपण पोचलो आहोत श्री महागणपती, खवळे महागणपती याच्या दर्शनासाठी. आणि आता आपण आत एंट्री करत आहोत. हा सुप्रसिद्ध गणपती आहे, नवसाला पावणारा गणपती आहे. या गणपतीचा इतिहास खूप मोठा आहे. 21 दिवस हा गणपती. या गणपती बाप्पाची मूर्तीची लिम्का बुकमध्ये पण नोंद आहे. ही मूर्ती बघा, खूप मनमोहणारी मूर्ती आहे. दर्शन घ्या तुम्ही. आणि आता आपण आलो आहोत गणपती बाप्पा दर्शन घेऊन देवगड येथील पवनचक्की गार्डन येथे. हा व्ह्यू बघा तुम्ही, इतका सुंदर व्ह्यू आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे की इकडे वर सगळे पवनचक्की आहेत. इकडे एक समुद्र किनारा, समुद्राच्या येणाऱ्या लाटा, आणि हे मस्तपैकी वर
पवनचक्की गार्डन खूप हाईटवरती आहे आणि इथून जो नजारा आहे तो खूपच छान आहे. मित्रांनो, आता तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा.